नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे शिलज गुरूमध्ये. मी शिलज तुमच्यासमोर घेऊन येणार आहे काही लीगल कन्सेप्ट आणि त्याचबरोबर क्राईम केसेस. आज आपण बघणार आहोत एक डॉक्ट्राइन ज्याचं नाव आहे डॉक्ट्राइन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. डेफिनिशन: कन्स्ट्रक्टिव्ह notice is when a person is legally presumed to know a fact even when they do not have actual knowledge of it. ह्याचा मराठीतून अर्थ असा आहे, की रचनात्मक सूचना म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. रचनात्मक सूचना म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष माहिती नसतानाही कायदेशीररित्या वस्तुस्थिती माहिती आहे, असे गृहीत धरले जाते. मी परत एकदा वाचतो. रचनात्मक सूचना म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष माहिती नसतानाही कायदेशीररित्या वस्तुस्थिती माहिती आहे, असे गृहीत धरले जाते. आता ह्या डेफिनिशनमधून काही स्पष्ट होत नाहीये. म्हणून एका सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीसोबत व्यवहार करता, ठीक आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीसोबत जेव्हा व्यवहार करता, तेव्हा तुम्हाला त्या कंपनीच्या नियमांची माहिती आहे, असा कायदा गृहीत धरतो. ठीक आहे. आता ह्याला थोडं विस्तृत अजून थोडं सविस्तर आपण बघूया. काय सांगता येईल? आता एखादी कंपनी, ठीक आहे. एखादी कंपनी जेव्हा ओपन होते, म्हणजे जेव्हा ती रजिस्टर होते, नोंदणीकृत होते, ठीक आहे. तेव्हा त्या कंपनीला कंपल्सरी असतं, की 2 डॉक्युमेंट पब्लिक करणं. तर ते 2 डॉक्युमेंट कोणते असतात ते? एक असतो मेमोरंडम ऑफ असोसिएशन, एक असतो मेमोरंडम ऑफ असोसिएशन ज्याला आपण MOA म्हणतो आणि दुसरा असतो आर्टिकल्स ऑफ असोसिएशन त्याला आपण म्हणतो AOA. ठीक आहे. MOA आणि AOA. आता MOAमध्ये आपल्याला त्या कंपनीची उद्दिष्ट समजतात. उद्दिष्ट इन द सेन्स ती कंपनी कोणत्या कारणासाठी ओपन केली गेली, त्याला आपण कंपनीची उद्दिष्ट म्हणू शकतो. ते आपल्याला समजतं आणि त्याची मर्यादा. मर्यादा म्हणजे त्या कंपनीच्या कार्याची मर्यादा किती आहे, हे आपल्याला कुठून समजतं? तर MOAमधून. आणि AOAमधून आपल्याला काय समजतं? तर कंपनीचे अंतर्गत नियम समजतात. अंतर्गत नियम म्हणजे आता ती कंपनी रन होत असेल, तर त्याच्या आतमधल्या कामांचे नियम आपल्याला AOAमधून समजतात. ठीक आहे. आता हे दोन्ही जे दस्तऐवज असतात, म्हणजे दोन्ही डॉक्युमेंट असतात, ते प्रत्येक व्यक्तीसाठी खुले असतात. आपण जेव्हा आपल्याला त्या कंपनीसोबत कोणता पण व्यवहार करायचा असेल, तर आपण हे दोन्ही डॉक्युमेंट बघितले पाहिजेत. ज्याने आपल्याला त्या कंपनीबद्दल माहिती मिळते. ठीक आहे. अं, आता एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती जर कोणती पण व्यक्ती कोणत्याही कंपनीसोबत करार करत असेल किंवा व्यवहार करत असेल, तर कायदा असं मानतो की त्या व्यक्तीने त्या अ, कंपनीचे MOA किंवा AOA वाचलेले आहेत आणि त्याला त्यातील अटी आणि शर्ती समजलेल्या आहेत. जरी प्रत्यक्षात जर त्या व्यक्तीने ते डॉक्युमेंट वाचले नसले, डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट केला असला आणि कंपनी नंतर बोलली की मी ही कॉन्ट्रॅक्ट धरून चालणारच नाही. तर कोर्टामध्ये असं तो व्यक्ती बोलू शकत नाही, की मी वाचलंच नव्हतं, मला हे माहीतच नव्हतं. असा बचाव होऊ शकत नाही. ही तुमची जबाबदारी असते. या जबाबदारीलाच कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस असं म्हणतात. आपण उदाहरण बघूया. समजा ही एक कंपनी आहे. या कंपनीचं नाव आहे AB लिमिटेड. ह्या कंपनीच्या AOAमध्ये ह्या कंपनीच्या AOAमध्ये असं सांगितलंय, की कंपनीशी होणारा कंपनीशी रिलेटेड होणाऱ्या कोणत्या पण कॉन्ट्रॅक्टवरती कंपनीच्या 2 डायरेक्टर कमीत कमी 2 डायरेक्टरच्या सह्या असणं अनिवार्य आहे. त्याशिवाय तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड नसणार आहे. ठीक आहे. हे कशामध्ये लिहिलेलं आहे? कंपनीच्या AOAमध्ये. हा आहे रमेश. रमेश आपण नाव धरूया ह्याचं. तर ह्याला काय करायचं असतं? एक कॉन्ट्रॅक्ट करायचं असतं कंपनीबरोबर, परंतु रमेश AOA वाचत वाचत नाही. न वाचताच डायरेक्ट
हा अशा एका कॉन्ट्रॅक्टवरती साइन करतो, ज्यावरती फक्त कंपनीच्या एकाच संचालकाची सही असते. संचालकाची म्हणजे एकाच डायरेक्टरची सही असते. अशा कॉन्ट्रॅक्टवरती रमेश साइन करतो. मग हे साहजिक आहे, की हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड नसणार आहे. बरोबर आहे ना? अशा वेळेला रमेश हा कोर्टामध्ये जाऊ शकतो का? तर उत्तर आहे नाही. कारण कायदा असं मानतो, की जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता एका कंपनीबरोबर, तेव्हा तुमची ही जबाबदारी आहे, की तुम्ही कंपनीशी रिलेटेड असणारे डॉक्युमेंट म्हणजेच ए-ओ-ए आणि एम-ओ-ए एम सॉरी ए-ओ-ए, एम-ओ-ए ह्यांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे आणि हे तुम्हाला माहीत आहे, असा कायदा गृहीत धरतो. ठीक आहे? हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, की हा जो सिद्धांत आहे, तो कंपनीचे संरक्षण करतो, ना की बाहेरच्या व्यक्तीचं. बाहेरच्या व्यक्ती जो असतो, जो आउटसाइडर असतो, त्याला सावध राहण्याची ताकीद देतो फक्त. आणि आता ह्याच्याशी रिलेटेड संबंधित आपण समरी पॉइंट्स बघूया. तर पहिला आहे सार्वजनिक दस्तऐवज म्हणजे जे कंपनीचे डॉक्युमेंट्स असतात, एम-ओ-ए आणि ए-ओ-ए हे सार्वजनिक असतात, सर्वांसाठी उपलब्ध असतात. ठीक आहे. दुसरं आहे गृहीत धरलेली माहिती. म्हणजे ते जे डॉक्युमेंट असतात, ते तुम्ही वाचलेले आहेत, असा कायदा गृहीत धरतो, जेव्हा पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता तेव्हा. आणि लास्ट आहे बाहेरच्या व्यक्तीची जबाबदारी. म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट करायला येणार असतो, आउटसाइडर, कंपनीसोबत व्यवहार करताना चौकस राहायला पाहिजे त्याने, असे ते म्हणजे ही त्याची जबाबदारी असते, असा याचा अर्थ आहे. थोडक्यात सांगायचं तर डॉक्ट्राइन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीसमुळे कंपनीला बाहेरच्या व्यक्तीच्या अज्ञानापासून संरक्षण मिळते, ठीक आहे. पण याला एक अपवाद सुद्धा आहे. त्या अपवादाचं नाव आहे डॉक्ट्राइन ऑफ इनडोअर मॅनेजमेंट. आता हा जो डॉक्ट्राइन आहे इनडोअर मॅनेजमेंटवाला, तो आपण पुढच्या भागात बघूया. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक